आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, खडकवाडी व धामणी परिसरात रविवारी सायंकाळी ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या नाल्यांना पूर आला, तर शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तर धामणी येथील गवंडी मळ्यात वीज पडून बैलगाडा शर्यतीचा एक बैल मृत्युमुखी पडला। तर पुरामुळे पुलावरून पाणी वाहू लागल्याने पारगाव लोणी रस्त्यावरील दळणवळण ठप्प झाले। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास लोणी, खडकवाडी व धामणी परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। लोणीच्या डोंगर भाग तसेच धामणीच्या धनगरदरा परिसरात ढगफुटी होऊन ओढ्या नाल्यांना पूर आले। शेताचे बांध फुटून शेतांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी शेतातील पिके पाण्याबरोबर वाहून गेल्याने नुकसान झाले। सुमारे 1 तास पाऊस पडत होता। लोणी गावालगत पारगाव लोणी रस्त्यावरील ओढ्याला पूर येऊन पुलावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरील दळणवळण ठप्प झाले होते। मोटारसायकलवरून चाललेला तरुण पुराच्या पाण्यात अडकला व पुराबरोबर मोटारसायकलसह वाहत चालला असता तरुणांनी तत्परता दाखवून त्याला पुराच्या बाहेर काढून त्याचा जीव वाचवला। रात्री उशिरा पूर ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली। लोणी परिसरात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील यांनी केली आहे। तर खडकवाडी परिसरातही पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे या भागातही नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी सरपंच अनिल डोके व उपसरपंच एकनाथ सुकरे यांनी केली आहे।